वेलकम टू आवर न्यू ब्लॉग. आजच्या ब्लॉग मध्ये होणार आहे खूप सारी धमाल मस्ती, कारण आम्ही आज आलेलो आहोत आंबळ्याला अंकिताच्या गावाला, अंकिता दीदीचं गाव. आणि आम्ही तिथं ज्या गोष्टी आम्ही कधी इकडे बघितल्या नाही त्या असं काही नाही, आम्हाला शेतातलं काही माहिती नाही, बऱ्याच गोष्टी माहिती आहे, पण तरी थोड्याफार गोष्टी अशा असतात ना की ज्याचा एक्सपिरियन्स नसतो नाही का, अशा गोष्टी आम्ही एक्सपिरियन्स करणार आहे. सो बी कंटिन्यू, एन्जॉय द ब्लॉग. गाईज नंतर येणार ह्या पोरी ह्यांनी सोडलाय हा पावटा आणि आम्ही आलोय अंकिता दीदीच्या घरी. ॲज युजल आम्हाला काय माहिती तर नाहीये, चाललाय आमचा टाइमपास. श्रुती काहीतरी बोल. आता आम्ही थोड्या वेळात आम्ही रानात जाणार आहे. दाखवतो आम्ही काय काय करणार आहे. तिथं काय काय लावलंय. आता मसाले भात करते आमच्यासाठी. ओके, चुलीवरती आता आम्ही जातो चुलीवरती नाही, गॅसवरतीच करते. आणि ह्या पोरींनी बघा असं ऊन लागत होतं, इथं सावली होती, ऊन लागत होतं तिथं बसले, इथं सरकले, पण आम्ही उठून आत नाही गेलो का, आता आम्हाला हे भरून परत ते उचला मग ठेवा, कोणी सांगितलं? सोला, एवढे कष्ट कोण करणार. आणि ह्या ज्या आहेत ना ह्या सगळ्यांना कामाची काही सवय नाही आहे, उगीच इथं शायनिंग खात कोणी नाव नको ठेवा. किती वाजता उठलो असं आम्ही आज? 7 वाजता. आत्ताच आम्हाला अंकिता दीदीने दिले हे काय आवळा कॅन्डी केलेले, घरच्या आवळेत गावरान, बट असलं भारी लागतंय ना. जसं काय ई नाही, खाऊन बघ. सगळं टाकू व्हायला. हो टाक, असलं भारी लागतंय ना. घ्या. एक नंबर, आंबट गोड लागतंय, एक नंबर लागतंय ना. देतीन घेऊन दे एक ऊस. आपल्या शेतात बी आहे की. मला माहिती का, इथं आम्हाला आहे ना असं वाटतं आम्ही VVIP बरोबर. कोणतरी सेलिब्रिटी. रस्त्यावरनं ज्या पण गाड्या जातात त्या अशी इकडे वळून वळून बघतो की कोण बसलंय, कोण आहेत. आम्ही बघ आत्ताच ऊसाची गाडी गेली होती, आता परत ऊस भरून जाईल. शेताकडे गेलो आपण, लोक घराच्या बाहेर येऊन बघतात कोण आलं त्या, कोण आहेत या 4 पोरी. दम एवढा सोललाय. पण आम्ही काय सोडतो, तू नको अगं विकत असतात आम्ही पुन्हा दिला. तिकडे ना ये ना, अगं ये ना, भूताचं नाहीये. अगं नाही, काय समोर बघ काय दिसतंय का? फणस फणस फणस. वाव गाईस, चिंच बघा किती लागल्यात. चिंच कशी तोडायची चिंच? शपथ कवडी आहे, बापरे बापरे. तुला मी उचलते, तोडतीस का तू? काय घेऊ? हात नाही पोचत. काय घेऊ? अगं बाई, बचपन की यादें कुछ याद आ रही है. हा तोडली. हे काय? चिंच. काय तोडतात त्या? ऊस.
काय खाते तू? ए साक्षी, सकू बोल, सकू सकू माऊ, सखी माऊ. चिंच ठेव आता, ऊस खायचा. दे मला चिंच. तू खुरपी गेली तिकडे पडून गेलं मला असं हल्लं गेलं उडून. ठरवलं का आता तुम्ही? आता सापडेल का मका कापायला? हा, का म्हणजे का म्हणजे गेलं पण का म्हणजे काय? आता काय करायचं? तोंड बघ कसं करते. खबर का कोणी टाकलं? आता आपल्याला आहे का मका कापायला? काय ए बाबा काय ए बाबा हे सगळं काय त्याने कळणार नाही. काय बाबा आराध्य हे धर. ऊस. कसे खाते बघा. ताजा ऊस शेतातला आता खायचा. ऐक ना, तो खाते मग कसं. सोडून देऊ सोडून देऊ खायला अगं दीदी हा घे ना. मग आम्ही दोघे आलो ते ना. म्हणतील नानाच्या मेवण्या पक्के येड्यात. तर बघ खरंच म्हणतील. फळी तुटायला आली. अगं जोरात आपट. हा असा आवाज केलो कायचा बिबटे येतोय. हे पण आपल्याला काय आहे का गाड्या उठायचं त्याला कोयतं बी फिरवता यायचं नाही. त्याला मी म्हणा थांबा बा माझं लग्न होत. मग मी जाड जोडून येते. अजून तूप खाऊन येते. अजून किती सारं. घे ग आपलं ते काय देईना आपल्याला करून. दात कशाने घासतात रे? ह्यानेच घासतात ना. नाही लिंबाच्या लिंबाची काडी ना त्यांनी घासतात. फार्म हाऊसची फिलिंग येते मला असं बघून. फार्म हाऊस कशाला म्हणतात? त्यालाच म्हणतात ना. हे घर आहे. फार्म हाऊस आहे ना. त्याला फार्म हाऊस बोलतात. इंग्लिश मध्ये जास्त पैशांची शाळेत शिकवली ना. काय नाही चल. रे क्यूब वाले गाईस त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. ना याला लटक पुढे मारते. हे ब्लॉग मध्ये नव्हतं बोलायचं निकिता. क्रॉप नाही ते कट असत. आता तुला तिथं असायला मला झोप आली तेवढं मला फोन वाजला. माझाच फोन वाजतो राव. रात्री आहे ना सायलेंट करून ठेवून दे. स्विच ऑफच करते ना. आहेत आपले दाजी भक्कम. काय झालं की काय झालं माहिती का? तुम्ही दोघं झोपले, आम्ही आलो बाहेर. बाहेर कोणच नव्हतं. मग म्हणलं चल चिंचार आम्हाला खायची होती. मुहूर्त नव्हतं निघत म्हणलं चला.
आलो इथं लटकलो काढल्या तर बाहेर चाला आतल्या त्यालाच लटकून राहिलं. नंतर पुढं 2 काढल्या आणि खात खात सरळ पुढं गेलो. बसलो खातच होतो तेवढं कांकरीची सासू आली म्हणते बिबट्या पोरी कुठं गेलं कुठं नाही. आणि मला वाटलंच इकडं असं. मग त्या बसल्या थोड्या वेळ. त्या म्हणल्या फोन आला त्या हिला श्वेताला झोप मोड झाली अशा म्हणल्या की नाही. हो रात्री पण तसंच. सकाळी अलार्म वाजला 5:30 वाजता आणि त्यांची झोपच गेली. बिचाऱ्या दुपारी पण झोपल्या तर कॉल आला तर त्यांची झोप गेली. कसं खात ते बघा इथं. मोठी दिदी आहे ना तू. बस का पोरी. पपई आणू का इकडं घरात ठेवली वाटतं त्यांनी. खायची का इथंच बसून. मला नको. अरे काय मम्मीने आताच आणल्या 2 मी खाल्ल्या नको आता. याडव गेलाय काय तुम्ही पार. अगं फ्रूट असतं ते खाऊ चिंच शकतो. गोड परत गोड अजून गोड हसल. मसाले भात खाऊ ना थोड्या वेळाने. तुम्ही मागाशीच खायला पण नव्हतं लय भारी लागतं. खायचं होतं पण भूकच नव्हती. भेळले भारी लागली. कैरी पाहिजे नव्हती त्याच्यात कैरी. काकडी आली ना मला वाटलं कैरीचे. 2-3 वेळा माझा पत्ता नंतर म्हणला की नाही काकडीचे. पण अन्नासारखी नव्हती ते. अग आपण कुठे पीसीएमसी मध्ये नाहीये. SMC एका खोबऱ्याला ना गाईज हे बघा ऊस तोडायला आलं. ये ना आपल्या अंगावर. नाही ना हे मला पहिले गाडीत बसायचे चालेल ना जाऊ. ते तिकडे चाललंय. हे सगळं ऊस तोडतील. तू बैल बघ कसला भारी आहे. गाईस इकडे बघा. हे इकडचं ते शेत तिकडचं शेत तिकडे खालचं शेत हे शेत अख्खं एक तिचं अंकिता दिदीचे. कुठे चाललोय आपण. हरभऱ्याची भाजी खुडायला. आम्ही चाललोय थेट शेतात हरभऱ्याची भाजी खुडायला. बट एवढं ऊन लागतंय ना काय माहिती केवढं होतंय खुडून जेवढं. मग काय पण ह्या 2 पोरींनी मला एवढा त्रास दिलाय ना आता माणूस काय हसायचं पण नाही का. नाही गाईज मला कसं खुडायचं माहितीच नाही. मी सांगू आवडती भाजी आहे. मग काय नाही सांग. हे बघ आता हे ना तर ह्याचे हे 3 जे कवळे हे आहेत ना हे असं तोडायचं. ओके गाईज जमते देखो गाईस देखो ना कशी खुडली बघ बरोबर खुडली. ते साक्षीने खुडले मी नाही. हा वाईट वाला सगळं साक्षीच करत असते. चांगलं कधी साक्षी करतच नाही. बरोबर आहे काय आहे? मग आता बघू खायची आहे तर खुडणार थोडं म्हणजे का मी का अशी बसून खोडत होते. नो वी आर नॉट प्रो. मी बघ किती प्रो. हा राहू दे. नाही ग आता आलीस तू. नाही काय नाही कधीपासून आले. दुपारी मी 4 वाजल्यापासून करते. राहू द्या. हा. आम्ही किती दीदी किती मिनिटं वेळ झाला आपल्याला येऊन. 15 अर्धा तास झाला. तवा कुठं आम्ही एवढी खुडली आहे अजून खुडायची आहे. जीव गेला एवढी शेतच कसं व्हायचं बघा. दमली दर वावर आहे तर काय. पावर आहे ते तर खरंच. थोडंच काम करतात. हा असा व्हिडिओ दाखवला ऊसाची मुळी घेतली. आम्ही बी तेच करतोय व्हिडिओ साठीच. पण नाही आम्हाला भाजी आपण आवडती. मला भाजी आवडते म्हणून आमचे एवढे कष्ट चालले. काहींना
आवडत नाही, पण काहींच्या आईंला पण आवडतात. सो त्याच्यासाठी पण कष्ट चाललेत. मी तुम्हाला वावर दाखवते अजून पुढचं. भाजी तुडवली नाहीच गेली पाहिजे ना. हा ऊस आहे जिकडं जाऊन बाई भीती वाटते, बिबट्या आला तर. असं वावर आहे सगळं. बघू जेवढी खुडून होईल तेवढी मी तुम्हाला दाखवते आणि कधी घरी जातोय ते पण सांगते. बहुतेक उद्या किंवा परवाच जाणार आहे. बघू उद्या नाही तर आय गेस उद्याच जाईल. घरून फोन आलेले आहेत की उद्या या म्हणून. एक तर गाडी मी एकटीने ड्राईव्ह करून आणलेली आहे. सो घरच्यांना माहिती पण नाही. काय बेस्ट ड्राईव्ह केली, बेस्ट. आम्ही तिला गाईड करत होतो, लोकेशन सांगत होतो. इकडून गाडी हो 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 आली तर गाईज, ह्यांना असं वाटतं गाडी चालवणं सोपं आहे. सांगा तुम्ही, कमेंट करा. गाडी चालवणं सोपं नाही. पण त्यापेक्षा डिफिकल्ट मॅप सांगणं आहे, जे आम्ही करत होतो. मॅप कळला पण पाहिजे आणि राईट पण सांगितलं पाहिजे. आणि ते सांगता श्रुतीला झालं सिक मोशन. हा. आणि त्याच्यानंतर आमची श्रुती जी झोपून गेली ती झोपली, डायरेक्ट घरी आल्यावर उठली. आमच्या दीदीने कवडी खुडली बघू. गडगल गडगल. चला मी करते थोडा वेळ. किती द्यायची आपल्याला? 1 2 3 आणि 4 घरीच द्यायची. आणि ब्लॉग बघितला तुम्ही सांगू ना, तुम्ही बोलू नका की आम्हाला पण नाही दिली. सो तुम्ही खुडायला या तरच तुम्हाला भेटणार, त्याच्याशिवाय भेटणार नाही. ससा असेल का हरिणीचं पिल्लू असं छोटा ससाच असेल. चॉकलेटी होतं. बिबट्याचं पिल्लू काही करत नाही ना. इथं बिबट्या आहे एवढंच, आम्ही इकडे येत नाही. तेवढी माणसं आहे तिथे. कुठून पळालं? इकडून आलं, तिकडं गेलं, तिकडून मग असं ह्याच्यात गेलं. ससाच आहे, ससाच आहे. गावरान ग. गावरान, हा रानातली सस येते. तुम्ही खाता का ससे? फ्राय करून नाही फ्राय करून खूप छान लागतो ससा. खाल्लाय का? हो. तू खाल्लाय? तू खाल्लाय? रुसू नको पाटलाची पाटली बाय, जीवा पहाड राहणे तुला जपणार हाय. रुसू नको पाटलाची पाटली बाय, जीवा पहाड राहणे तुला जपणार हाय. चलो मामा के घर. लागत नाही, कापत म्हण. तेच ते काय कशी इंग्लिश मीडियमची भाषा. मला माहिती काय तुम्ही मला काय वाटलं ही ना मेथीच आहे. आम्हाला पण तेच वाटलं, पण नंतर त्या मामी म्हणल्या की काँग्रेस. भेटू परत या. खूप बरं वाटतं असं. आमची साक्षी ब्लॉग मध्ये बोलती कमी हसती जास्त. मग हसल्याशिवाय माणूस जरा हसले की कसं जरा फ्रेश होतं माणूस. तुम्हाला मी हळद पण दाखवते. व्हिडिओ काय गाई चिंच बघा. देण्यात आहे तो. प्लीज बोल प्लीज. बघ ती हातालाच आहे. दे तोडून. हे बघ ये तोडली. दर अजून एक कच्च आहे. पिक्क पाहिजे. पिक्का आता तुला कुठून देऊ ग राणी? शॉर्टेज घेतला की ताई अजून तुम्हाला किती फोकस करू? नाही हे बघ. गोड माणसाने दिले की असंच निघत असतं कधी पण फळ, माहिती का? पण काय लोक मला गोड समजतच नाही. जास्त गोड समजतात ग. अजून खूप उंच आहे पण हे बघ इथं लई मोठी आहे. यार खरंच आपण भारी येतोय. कसं येत
काय आहे ते? काय बी नको उपटू, तसं नाही काढत ते. ताकद तरी आहे का गाईस त्याला ना. अयो नाही बाबू, नाही बाबा. पण हे हळदीचं झाड आहे, पण आमच्या तेवढी ताकद नाही ते निघालच आम्हाला. एक तुम्हाला एक चाफ्याचं झाड दाखवते, ते मला खूप आवडलं. आणि ही आमची गाडी आहे. कशाची गाडी माहिती नाही, बट आय गेस हे असं झाड आहे. कुट्टीची मशीन बी दाखव तुम्हाला. इकडे मका आहे. केळीची बागेत कुठे आहे? केळीची बाग पुढे बहुतेक आय गेस. बट ह्या चाफा आत्ता सध्या सीझन नाही, सो त्याला लिव्ज नाहीत, बट फुलं आहेत. छान आहे. आणि ते पलीकडचं पारिजातच आहे, राईट ना? आय एम राईट? हा बघा, वाव, सो ब्युटिफुल. तीच धाड काढणार आहे आम्ही फक्त व्हिडिओ हा, तिला आज काढायची. पण ते फोनवरती बोलतात, ते कसं जायचं. चल तुमच्या मेहुणीला धार काढायची. म्हैस आम्हाला काहीच. आम्ही घरी जाणार होतो, बट आमचा प्लॅन हा होता की स्वाईप जाणार, रिवर्स कार्ड प्ले केले. आम्ही आता मोमोज करणार आहे, पनीर मोमोज. आणि ते कोण करणार आहे माहिती का तुम्हाला? उर्फ श्वेता. आम्ही आता मोमोज बनवतोय. म्हणजे आम्ही नाही बनवतो, त्याच्यामध्ये ती बनवते. त्यासाठी आम्ही सगळी तयारी करतो. शॉपिंग वगैरे आम्ही सगळ्यांनी केले. निकिता आता काय ते सॉससाठी करते ना, चटणी, हा टोमॅटोची चटणी नाही करायची. काय चालू आहे. हा, तर निकिता आता चटणीसाठी टोमॅटोची ती स्किन काढते उकडली. सामील नको तिच्या उलट नको शामिल आहे, ती लग्न होऊन जाणार आहे. आम्ही शेतकरी नवराच हवाय, खास करून ऊसवाला. तुम्ही बावट आहे का रे? बावट आहे. पुढं आधीच एक बाजू गेला. गाईच आम्ही आलो कल्टी मारून. त्यांना माहितीच नाही आम्ही पुढे चाललोय. हाताला पण नाही आहे, पण चिंच जेवढं होतं तेवढं तोडलं. गाईच मला चिंच तर खायची आहे. आय होप ही मी तोडेल. ट्राय करते मी उडी मारून कॅच करायची. गाबळी लागली. शेअर करून खाऊ. नाही नाही चल. थोडं सारं चिंच आणल्यात आम्ही. अजून पण आहे गावात, घरात. गावात नाही समजून घ्यायचा. कुठं ठेवल्या चिंचा? मोमोज कुठपर्यंत आले? आमच्या चमू दीदीने हा मोमो केलाय. शेप आणि सगळं बघा कसलं भारी केले. गाईज फायनली मोमोज झाले. टेस्टला तर बाप झाले. मी एक टेस्ट केलाय. ऑल क्रेडिट गोज टू हर.
गरम आहे. श्रुती मी पण टेस्ट केलं, एक नंबर झालं. हा का? कधी केलं तुम्ही? मी कुठे गेले तिथं? गाईज आम्ही आता चाललोय. येस फायनली घरी चाललोय. आता काय माहिती बहुतेक 11-11:30. 12 तर कम्प्लीट होती नाही गेस. लेटच होईल मोस्ट ऑफ तर भीती पण वाटते. कालच इथून बिबट्या गेलेला सांगितलं एकटे जाऊ नका तरी चाललं. आम्ही निघालो. बघू आता चाललो तर आहे. खूप अंधार आहे, लाईटी बी नाही. तर श्यामा दाजी बोलल्यात की मी येतो सोडायला, पण कशाला उगाच. त्यांना म्हणलं मिहुनीवर ट्रस्ट आहे ना, विषय संपला. मग काय तेवढंच, बाकी काही नाही. बॅगी बघा आता तुम्हाला दाखवतो आमच्या बॅगी. आम्ही आलो होतो एकच बॅग घेऊन, जाताना एवढं घेऊन चाललोय. वरती ठेवायचं ना. हो घेतलं. त्याचं मी आता कॅन्डी करते. संपल्या फायनली. ह्या पोरीमुळे आम्ही खास करून चाललोय. या पोरीमुळेच खास करून. नाही तर आमचा राहायचा प्लॅन होता. राहायचा प्लॅन होता. होय ऐकलं. जायचं पहिलेच बाय. कसं ठेवलं बघू? ठेवलं बाई नेट सगळं. ठेवले का नीट? भाज्यांच्या पिशव्यावरती ठेवलं सगळं. जाऊ का? नेट करा, बसल्या फोन करा, किती पण बरं. आणि अशा येत जा अधून मधून. मावशीला बाय कर. बाय कर. बाय बाय. हो हो बाय बाय. व्हॉट हॅपेंड? पोरगी रडायला लागली. येऊ आपण परत. एवढं काय गाडी बघ पुढं. तू काय रडली? रडली का? रडली कसा? काय झालं? काय झालं? येऊ आपण. नाही झालं तर काय? रडू नको का? रडू नको. निघालोय आता आम्ही. तर गाईज आता आम्ही निघालोय, अर्ध्या रस्त्यात पोहोचलोय आणि दाजी आम्हाला सोडवायला येत होते. आम्ही त्यांना बोललो की आम्ही जातो, फक्त रांजणगाव आम्ही क्रॉस केलं तर तिथपर्यंतच सोडा. पण त्यांनी काय ऐकलं नाही. ते बोलले की शिक्रापूरपर्यंत येतो. आणि आता ते येतात, ते साक्षी ड्राईव्ह करते. पुढंच येतं आमच्या दारी. हां, समजून घ्या गाईज जरा, आमचा ब्लॉगर नवीन आहे. हे बघा, हे स्विफ्टमध्ये दाजी आहेत. रेड व्हाईट स्वेट. हां, आणि आता आम्ही निघालोय. कधी पोचतो तसं तुम्हाला साक्षी दिदी इन्फॉर्म करायलाच, तसं ती सांगालच. अजून पोहोचल्यावरच डायरेक्ट आता मी तुमच्याशी बोलेन. बाय बाय बाय. हॅलो. फायनली आम्ही पोहोचलो आमच्या घरी. विमानाच्या स्पीड अशा प्रकारे आम्ही सुखरूपपणे आमच्या घरी पोचलेलो आहे. इग्नोर गाईज, माझा चेहरा नको दाखवू. आउटडोर झालंय बट चालायचंच आता. काय घरी यायचं सुख, जे सुख आहे ना. हा. तुम्हाला घरच्यांचे रिॲक्शन पण दाखवते. एवढं लवकर आलो आम्ही. कंटिन्यू करा. आता आम्ही जिजीच्या इथं थांबणार आहे. आणि आम्हाला टॉर्च नाही दिसत आहे डिक्की खोल बट उतरावं लागेल मला. उतरावं. डिक्की खोल. तिकडे ठेव. आता आपली आहे ना येल्लो वाली. आपली आहे ना. ठेव ती. या चिचा बिचा मस्त घेऊन आल्यात. घरी पण राडा केला. येईल.
बाय बाय. फायनली घरच्यांचे रिॲक्शन बघू आपण काय होते. रानमेवा घेऊन आलो आम्ही तुम्हाला. रानमेवा घेऊन आलोय. आमच्यासाठी थांबले होते पोरी आता ते म्हणून फायनली आलो. बाय, गुड नाईट, झोपा.